नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. नमस्कार मित्रांनो, मी प्रियदर्शनी. आम्ही आहोत प्लस टू प्लस चे सदस्य. वाजता आम्ही आलेलो आहे PTPच्या ऑफिसवर आणि तिथनं आता सगळं पॅकिंग केलेलं आहे. सगळं साहित्य एक एक लोड होत आहे. अमित गोष्टी थोड्याच वेळात आम्ही 10 मिनटात इथून निघणार. आमच्या बसेस पुण्यातून, कोल्हापुरातून आणि जयसिंगपूरवरून निघणार आहेत थोड्याच वेळामध्ये. विशाल भाऊ आमचे बोलत आहेत काहीतरी. सकाळ सकाळ चिडलेले आहेत. सकाळ सकाळ कोणावर तर उडत आहेत. विशालदा आहेत म्हणून आमचं सगळं व्यवस्थित ट्रिप होणार आहे व्यवस्थित. आणि पहिल्यांदा सोय केलेली आहे वर यानं चढायला. यो जुना टी शर्ट घालून आलाय, जुना टी शर्ट. ह्याला नवीन टी शर्टच्या वेळेला येऊन होता. चला जागा नाही रे, बसत नाही. बॅगा कुठं टाकलाय? सामान वेगळं आहे. सांगतो गाईज, गुईज आम्ही गोईंग कुठं इकडं पन्हाळ्याकडं चालत चालत. आणि गाईज आमच्या सोबत मावशी पण आहेत. आवर कुक, और कुकर्स सनेबेटा, संगीता आणि इकडे बाकीची आगाऊ पार्टी आहे. आणि हे आमचे जुने बायकोच्या नावाने शहीद शहीद झालेले, हे सॉरी हे झालेले तात्पुरते शहीद झालेले, फक्त झालेले लुप्त तीन झाले ते ट्रेकला. ह्यांचा आमच्याकडे नवीन युनिफॉर्म आहे बघा, त्याच्याकडे आहे तो जुना. हे डबे? हा, ते हेच आहे ना? कुठायचं रे? ते वेल्लावर बसतं. हॅलो, कुठायचं? निर्णय घ्या पटकन निर्णय घ्या. कोल्हापुरापर्यंत भिजत नाहीस की बस की तू कशाला चाललाय? नाही काय तुझा दोन्ही दिवस कोल्हापूरमध्ये आता आम्ही पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळा स्टँडवर जाऊन आमची जी बस आहे ती आता आम्ही सोडणार आहे. तिथं आमचे कॉर्डिनेटर ऑलरेडी पोहोचले आहेत. आणि आमचा जो मेन मालक आहे विशाल, त्यांना कोल्हापूरमध्ये आम्ही सोडणार. पुढचं ह्यांच्याने गोंधळून घेतील. इथनं आम्ही हाय असं जाणार. च्या पुलावरून आम्ही सगळे उतरलेलो आहे. आम्ही आता जाणार कुंभारवाडीला आणि हे सगळे जाणार आहेत पन्हाळ्यावर. तिथून सर्वांना घेऊन ते ट्रेकसाठी निघणार. आम्ही या तवेरा गाडीतून 5-6 जण आम्ही जाणार आहे कुंभारवाडीला, कारण आम्ही बॅकअप टीममध्ये आणि तिथं आम्ही जेवण वगैरेची सगळी सोय करणार आहे. उपीट चाललेलं आहे. एक भांडं उपीट तयार झालेलं आहे आणि एक भांडं अजून उपीट चालू करत आहे. जोरात चालू आहे इकडे. कुंभारवाडीमध्ये आता आम्ही जाऊन जेवण करणार आहे. माझ्यासोबत आहे अक्षय आहे. आम्ही दोघं. अक्षय असल्यामुळे ही ट्रेक सक्सेस होणारच आहे. दरवर्षी होतं, यावर्षी होणार नाही. एक असतात असे. मला वाटलं गाडीत घेता की त्यांना भाऊ हवेत नाही. बिबट्या क्षेत्रामधली आमची ही बिबट्या, आमचा हा मोठा बिबट्या कुंभारवाडीमध्ये पोहोचणार आहे. कुंभारवाडी इथून 1 किलोमीटर राहिलेले आहे. राजू अण्णा गाडी 1 नंबर मारलं. पुढं बघून मारा फक्त. पोचलेले आहेत आमच्या आधी. ही गाडी कोणाची आहे? कुंभारवाडीमध्ये या हॉलला आम्ही जेवण करणार आहे. तर आता गेट ओपन करतील 1-2 मिनटं. या हॉलला आम्ही जेवण तयार करतो. इथं या
पन्हाळ्यावरून जे ट्रेक करत येत आहेत पन्हाळ्यावरून या रोडनं येतात. इथं जेवण होतं दुपारचं, परत या रोडनं पुढं आहे असं निघून जातात. नियोजन जोरात चालू आहे, कटिंग चालू आहे सगळ्यांचं. कोथिंबीरची कटिंग चालू आहे. आपल्याला काजूकडे बघत बसले, घेतलं बघ. अरे काजूच्या आमच्या इथं असं गाणं पण असतं. आमटी डाळ, आमटीचा तडका तयार झालेला आहे. डाळ तडक्याचा तडका तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये डाळ ओतणार आहे. एक नंबर झालेला आहे. तरतरीत चमचमीत कोल्हापूर दोस्त आचारी काय कर. इथं आम्ही जेवणाचं केलेलं आहे ते आहे. इथं आमच्या प्लेस टू प्लेस टेकरचा बोर्ड लावला आहे, जेणेकरून जे आमचे पार्टिसिपेट आहेत ते इथून जेवणासाठी आज जातील. जेवण परत तिकडच्या गेटून बाहेरून परत ते निघून जातील. हो कागद काढ. साय भात, व्हेज पुलाव. व्हेज पुलाव. व्हेज पुलाव 100% तयार झाला बघा तुम्ही. आपल्यामध्ये भात केलेला आहे, त्याच्यामध्ये पण व्हेज पुलाव तो केलेला आहे. अरे तुला अरे ते उद्या तर सपोज दाम असं इथं येऊन गावात आलं झालंय तुमचं. हळूच येऊन वाढतात आणि परत जातात. छान झालेला आहे. शेवगात अतिउत्तम, कॅल्शियम वाढलं लगेच. आता अनेक 10 किलोमीटर आहे पुढं. हा काय विषय असू दे एकदम थोडं सगळं आता आवडलेलं आहे. आता आम्ही सगळं पॅकिंग करून पुन्हा निघालो मजरेवाडी सगळं मी निघालो. आणि आता आम्ही चाललो आहे पहिल्यांदा थांबणार शाहूवाडीमध्ये. शाहूवाडीमध्ये पिढी आल्या. पिढी म्हणजे प्रियदर्शनी, ती आल्यानंतर तिला घेऊन आम्ही निघणार. तर छानसा असा इंद्रधनुष्य झाला, चेंज केला आहे मी त्यावेळेला. बसलं माझं पुढं आम्ही जाणार कळकीवाडीमध्ये. तिथं आमचा सेकंड म्हणजे आजचा स्टे असणार आहे. तिथं संध्याकाळचं जेवण वगैरे आम्ही तिथं तयार करून आज रात्री तिथं आम्ही राहणार आहोत. आणि सकाळी परत पावनखिंडीच्या दिशेने आम्ही निघणार आहोत. आयुष्यामध्ये पन्हाळा पावनखिंड ट्रेक एकदा ना एकदा जरूर करावा. निसर्गाचं सौंदर्य हिरवागार निसर्गरम्य परिसर. आम्ही आता आलेलो आहे शाहूवाडीमध्ये. शाहूवाडीमध्ये आमची जी को मेंबर आहे पिढी, तिला घेणार, या 2-4 शिव्या खाणार आणि मग पुढे जाणार. अंबाबाई आलेला आहे आमच्यातली. तिकडे सर जरा हे अक्षय 50 कमी कर तुझा. पिढी IPS ची एक्झाम दिली ती. हिरवा हिरवा निसर्ग, हिरवा निसर्ग मध्ये कुठं जायचं? 500 रुपये. 2 किलोमीटर 500 घेतो, 50 किलोमीटर 500 घेतो.
मस्त वातावरण झालंय खरं. त्यांच्यात भांडणं झालेले आहेत. जरा कुली करतोस काय मागतो. नाही नाही कसं नाही. कुठं काय घासतंय मारदा. मी पोचलो आहे कळकेवाडी या गावामध्ये. या गावामध्ये आमची गाडी ऑलरेडी आलेली आहे. तिथे जेवण चालू आहे आणि मस्त आहे वातावरण. पिठोपीचे पण सगळे नेहमी इथं पोचलेले आहेत. म्हणजे आमची जी माणसं पण थोडं पोचलेले आहेत. आम्ही आता पोचलेलो आहे इथं. दुसरं जेवण चालू आहे. आलू मटर जिरापुरी जिरा राईस आमटे. कमी 6 कप चहा पिलाय. अजून याला चहा पाहिजेच झालाय. हा घरामध्ये जेवणाची व्यवस्था केली म्हणजे जेवण तयार करायचे. त्यामध्ये आज जेवण तयार करायचं काम चालू आहे. त्या गावात व्ह्यू बघू शकता. पेंग्विन जादो ताडबंदी बांधायचं काम चालू आहे. आमच्या सोबत आहे त्यामुळे आम्हाला कशाचीही पर्वा नाही. हा व्हिडिओ घेऊन आता फोन लावतो थांबला नेटवर्क जायचं. जेवणाचा रिव्ह्यू घ्या की.